तर हॅलो पब्लिक, कसं आहे तुम्ही? मी तुमचा लाडका धनू. तर चला आज आपल्या एक नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तर निंबू आगा हे सोबतच घेऊन फिरत होतो, कारण की आपले लोक काही चांगले नव्हते, गावातले जादूटोणा वगैरे करतात, त्याच्यामुळे सोबतच राहावं लागतं. तू येतो नको येऊ, आम्ही आता जातोय मासे पकडायला जातो. तू नको येऊ, नको. हा चाल गेलो, टाटा कर, टाटा कर, टाटा. यू आपल्या भावाचा कुत्रा कुठं पण पळून जात होता मोठ्या, मग काय त्याला उचलून घेतलं मी. तर मित्रांनो चला आता तुम्हाला एकदम वातावरण कसं आहे दाखवतो. एक नंबर आहे बघा आता. इथं काकड्या होत्या, काकड्या लावलेल्या आहेत आपल्या मोठ्या आहे, त्यांनी इथं बांधू राहिला. तिथून एक काकडे खुडल्या मस्त. आता जातो खात खात. एवढ्या मोठ्या बाणी चालू आहे इथं बघा. वातावरण पण जबरदस्त आहे. आपल्या मेजरनी पण घेतलेले आहेत आणि चाललोय आता आपण तळ्यावर. तळ्यावर कशासाठी? मासे पकडायसाठी. इथंच खाली आहे, थोडासा जवळ, जास्त काही लांब नाही. तर चला दाखवतो. गळ घेतला आहे ना, आता भाऊ आता उडवणार आहे मासे. गळाला लावले आहे ते गांडवळाला लागता भडके भरपूर. आता ह्या साईडने आलोय आपण सागाच्या तिकडे. आता भाऊ फेकू राहिला आणि टाकला गळ. आता बघा कशाला लागता मासे. तर कुत्रा पडला आहे आता आपला. ते बघा कसा आहे पोहरात. मला कुत्रा पडला आहे इथं चढताना येत. आता जर आपणही जर पडलो साईडला ठेवून द्यायला लागेल. बिचून राहिला पुरा. चालणार अशा तुझे नानासनी सोच केला काय रे? रत्ताळ्या है तिकडे. पहिला मासा उडवलेला आहे इथं तुषार आपल्या भावाने. गळा गुतलाय त्याचा बघा. वरतून कसं काटे आहेत, डोळं बाई त्याचे एकदम जबरदस्त. आता डोमा केलाय, डोम्यात टाकून देऊ मस्त पैकी. चलो गाइज, लाईक शेअर सबस्क्राईब ठोक दो दिल से. ऊन पण खूप वाढला होता आणि गरम पण होत होतं भरपूर, आणि घाम पण जबरदस्त निघला होता. गळ टाकलेला आहे इथं, बसलेलो आहे मी इथं. आणि याच्यामध्ये हे खाणं आहे त्यांचं. छोटे छोटे भरपूर लागतं मासे, तेच पूर्ण खाणं खाऊन घेतं. तिकडं तुषार गेलाय ते खाणं आणायला, आणि इकडे श्यामामा हे साईडने टाकू राहिला. भरपूर मासे आहेत पण एवढे काय मोठे नाही, छोटे छोटे आहे. बाकी जे छोटे जे आहेत ते पूर्ण खाद्य जे आहे ते खाऊन घेतं, आणि मोठा लेनला मग काहीच नाही राहत. त्याच्यामुळं मग मासं काही उडत नाही. तर लागलेलं आहे मित्रांनो, थांबा तुम्हाला दाखवतो. बघा उडवलेला आहे एक मासा. असे 4-5 भरपूर उडवले आधी. रंगीबिरंगी राहता मासे, त्याला म्हणता भडके. या झाडाला डोमा बनवले आहे, आता त्याच्यामध्ये टाकून देतो. अरे खाली पडला. इथं आहे, आता याच्यामध्ये टाकून देऊ. जोरदार पाऊस सुरू पण झालाय, एवढा जबरदस्त. आम्ही सागाच्या झाडाखाली थांबलोय लपायला. इकडं बघा तरी पण सुद्धा पाणी पडू राहिला. काकडी लावलेली आहे आपल्या हेमराज काकाच्या इकडं. काकडी आहे, भात आहे, इकडं त्यांचं घर आहे. चवळं पण लावले इथं, सगळं आहे. इकडं पण घर आहे. ते कोणाचं रे तुषार? हा, उत्तम, आपला उत्तम काकाचं घर. नाही, इकडं वर तळा आहे. इकडं आम्ही लपलो या सागाच्या झाडाखाली.
काय भरपूर पाणी पडू राहिला बघा. काय जबरदस्त वातावरण झालंय पोश्या हो. आमचा डॉगेश भाई ते कुठे आहे रे डॉगेश भाई? अरे आपला डॉगेश भाई बघा कुठं लपलेला आहे. डॉगेश भाई जबरदस्त आहे, त्याला काही एक ठिकाणी का थांबता नाहीत. अरे मित्रांनो आता एवढी धरली आहेत बघा, डोमा भरलाय कशी 1.5 तासात एवढी धरली आहे. काय जब्बर काळी निळी धवळी काळी पिवळी जसा ना तसा रंग. बघा आपला मोत्या पण आहे. आता चाललो आता घरी. तर मित्रांनो ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला यूट्यूबचा पण चॅनल आहे. आता गळ नेऊन द्यायला गेला श्याम मामा. आता आपला गळ नव्हता हिमराज काकाचा होता. बघा कसे मासे पकडले. तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. का नाही मेजर सांग ना.